पुणे, शनिवारवाडा. मराठा साम्राज्याचा वैभवशाली पण रक्तरंजित इतिहास. पण या भिंतींमध्ये लपलेला आहे एक गूढ, एक अशी मूर्ती जिला काही लोक म्हणतात तांडव गणपती. या मूर्तीचा उल्लेख काही जुने बखर ग्रंथ, स्थानिक ऐतिहासिक लेख आणि पुण्यातील लोककथांमध्ये आढळतो. अधिकृत सरकारी नोंदींमध्ये याचा ठोस पुरावा कमी असला तरी इतिहास अभ्यासक आणि संशोधकांनी या कथांचा उल्लेख केला आहे. 18व्या शतकात पेशवा काळात मराठा साम्राज्य शक्तीच्या शिखरावर होतं. पण सत्ता जिथे असते तिथे संघर्षही असतो. या काळात पुढे येतं एक महत्वाचं नाव, राघुनाथराव, म्हणजेच राघोबादादा. कथेनुसार राघोबादादांनी तांडव गणपतीची विशेष स्थापना केली होती. ही मूर्ती उग्र रूपातील, नृत्यावस्थेतील गणपतीची होती, ऊर्जा आणि प्रचंड शक्तीचं प्रतीक. असंही सांगितलं जातं की नारायणराव पेशव्यांच्या हत्येच्या वेळी राघोबादादा या तांडव गणपतीची पूजा करत होते. 1773 साली घडलेला हा खून मराठा इतिहासातील सर्वात धक्कादायक प्रसंगांपैकी एक मानला जातो. पेशवा नारायणराव यांची हत्या झाली आणि त्यानंतर संशयाची सुई राघोबादादांकडे वळली. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. ही मूर्ती अशुभ आहे, तांडव गणपती विनाश घेऊन आला. पण हा शाप होता का, की सत्तेसाठी चाललेलं निर्दयी राजकारण? पुढील कथेनुसार या मूर्तीला दोष दिला जाऊ लागला आणि काही वर्षांनी ही मूर्ती पुण्यातून हलवण्यात आली. लोक परंपरेनुसार पुढे ही मूर्ती एका शंकराचार्यांकडे सुपूर्द करण्यात आली, जेणेकरून तिच्या उग्र शक्तीचा प्रभाव कमी व्हावा. काही कथांमध्ये ती दक्षिण भारतात नेण्यात आल्याचाही उल्लेख आहे. मात्र या बाबतीत ठोस ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध नाही. आजही इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. तांडव गणपती ही केवळ दंतकथा होती की खरोखर अस्तित्वात असलेली एक गूढ मूर्ती? इतिहास कधीकधी पुराव्यांपेक्षा कथांमध्ये जास्त जिवंत राहतो आणि तांडव गणपतीची कथा ही त्याचंच एक उदाहरण आहे.